प्रभू वैद्यनाथाच्या या परळीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या आणि जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित आदरणीय दादा प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील आमचे सहकारी विक्रमरावजी काळे, व्यासपीठावर उपस्थित सर्वांची क्षमा मागून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय नेते आणि आजच्या या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं इथं उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी, आशीर्वाद द्यायला आलेल्या इथं उपस्थित वडीलधारी मंडळी आणि मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो, खरं तर अनेकदा प्रारब्धाच्या गोष्टी मी सांगत आलो. माझ्यासोबत अनेक मान्यवर आहेत ज्यांनी 2012ला आदरणीय दादांवर विश्वास टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळेस माझ्यासहित कुणालाही आज मी जे काय आहे ते होऊ शकतो याचा विश्वास माझ्या सोबत आलेल्या माझ्या सहकार्याला सुद्धा नव्हता. तो मात्र दादांनी या ठिकाणी पूर्ण करून दाखवला. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी दादांचे मनपूर्वक आभार मानतो. दादा, अनेक गोष्टी झाल्या. आज मला मोकळेपणाने बोलायचं आहे. तुम्ही वेळेवर चालणार आहेत, पण आज या ठिकाणी मला वेळेच्या बाहेर जाऊन चालवायचं. ज्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पंचायत समितीचा सदस्य नव्हता, ज्या तालुक्याच्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 नगरसेवकाच्या वर नगरसेवक नव्हते, ज्या तालुक्यात जिल्हा परिषदेचा एकही सदस्य नव्हता, आणि इथं येऊन अनेक जण म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडेला घेतल्यामुळं आत्मघातकी निर्णय झाला. मी किती लहान आहे याची चर्चा झाली, पण सांगायला अभिमान वाटतो दादा, फक्त तुमच्यासाठी आज 90% आपला हा मतदारसंघ राष्ट्रवादीमय झालेला आहे. इथे 90% प्रारब्धाच्या गोष्टी होत्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात. हे सगळं करावं लागलं. आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महायुतीचं सरकार एकत्र आहे. जय पराजय हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. निवडणुकीमध्ये विजय मिळत राहील, हरतोल. आपणही 2014ला पराजय बघितला, माझ्या सर्व सहकार्यांनी 2017ला पराजय बघितला. आपल्याला जय पराजयाचा
कधीच महत्वाचं वाटलं नाही, पण कायम तुमच्या मनात काम करून, तुमची सेवा करून, तुमच्या मनात स्थान निर्माण करावं, याच्या पलीकडे कुठलीही लालसा या माझ्या मनात नाही, हे प्रामाणिकपणानं आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी सांगतो. 19 मध्ये सत्ता आली. सत्ता आल्यानंतर का कुणास ठाऊक तुम्ही मला मंत्रिपदावर घेतलं, पण टार्गेटवर मीच होतो. मागील 5 वर्षात एकदा नाही दोनदा मला मंत्री म्हणून तुम्ही संधी दिली. एकीकडे कोविडचं संकट, दुसरीकडे मलाही अनेक व्यक्तिगत रागा, या सर्व गोष्टीत मी प्रामाणिकपणानं तुम्ही दिलेली जबाबदारी तर पार पाडूच शकलो, पण तुम्ही सुद्धा 2019 मध्ये जो विश्वास माझ्यावर टाकला होता, तो विश्वास सुद्धा सार्थ करून दाखवला, हेही मला निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर सांगावंसं वाटतं. या परिस्थितीमध्ये माझ्या सर्व सहकार्यांना सांगायचं, माझ्या जवळचे, माझ्या अगदी जवळचे, ज्याला मी ओळखत नाही अशा व्यक्तीच्या सुद्धा जीवनात संकट आलं, तर त्या संकटाच्या काळात प्रामाणिकपणानं त्यांच्या पाठीमागे मी उभा राहिलो. आजही या परळी विधानसभा मतदारसंघात कुठलंही संकट आपल्या घरामध्ये आलं तर तुम्हाला कुणाचं घर दिसतं? इमानदारीनं तुम्ही सगळी मायबाप जनता इथे, मी तुम्हा सगळ्याला विचारतो, कुणाचं घर दिसतंय? कुणाचं दिसतंय? अरे एवढा मोठा कोविडचा काळ आला, त्या कोविडच्या काळात ऑक्सिजन देण्यापासून ते रेमडेसिवीर इंजेक्शन फुकट देण्यापर्यंत, आणि माझ्या सगळ्या जिवलग सहकार्यांनी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सुद्धा, कुठल्याही दवाखान्यात कोविडचा पेशंट असला तर त्या ठिकाणी माझ्या अनेक सहकार्यांनी जीव घातलं. एवढंच नाही तर पहिल्या लॉकडाऊनच्या काळात या मतदारसंघातल्या 56,000 घरात राशन पुरवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आपण केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये आता या निवडणुकीत फक्त हा धनंजय तुमच्या सोबत प्रामाणिकपणानं राहिला म्हणून या ठिकाणी मला टार्गेट केलं जातं. पण दादा, मला कुणी कितीही टार्गेट करू द्या, माझ्या मायबाप जनतेने एकदा जर टार्गेट त्यांचं ठरवलं तर ते टार्गेट उडवल्याशिवाय राहत नाहीत. ही परळीची मायबाप जनता आहे. दादा, मला एका दिल्लीतल्या सर्वे करणाऱ्या व्यक्तीने आणि इंटेलिजन्सच्या एका माणसाने सांगितलं की सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या देशामध्ये आमदार म्हणून प्रत्यक्ष काम जर कुठं होत असेल तर ते जगमित्र कार्यालय आहे. त्या जगमित्र कार्यालयामध्ये या ठिकाणी काम. माझ्या अनेक सहकारी इथं आहेत. कुणी गावात त्यावेळेस त्याला ओळखीत नव्हतं. दादा, तुमच्या नेतृत्वाखाली आला, पठ्ठ्या आज गावचा सरपंच झालाय, पुढारी झाला. गावात एखादा सरपंच होता, तो आज मार्केट कमिटीचा सभापती झालाय. आज दीपक नाना आणि भैया इथं म्हणत होते की आम्हाला फोटो काढायचे, कदाचित दादा आम्हाला विसरले असतील. दीपक नानाला नगराध्यक्ष करणं असेल, भैयाला नगराध्यक्ष करणं असेल, शिवाजीराव शिरसाट इथं बसले, त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करणं असेल, कुणाला मार्केट कमिटीचा सभापती करणं असेल, या सर्वांना आज माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. काही दिवसानंतर आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना कदाचित
5 वर्षामध्ये माझ्याही चुका झाल्या असतील, काही झाल्या असतील तर मन मोठं ठेवून या ठिकाणी माफ करा. माझ्या सहकार्याकडून काही चुका झाल्या असतील तर तेही मन मोठं करून माफ करा. पण एवढा निश्चित आहे की आज ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजाताई उभ्या होत्या, याच परळी विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने 75,000 मताची लीड दिली होती. हे उपकार तुमचे मी कधी विसरू शकणार नाही. आता अनेक जणाला पक्षात घ्यायलेत. मी माझ्या सहकार्याला म्हणत असतो, अरे ह्यो पक्षात चाललाय, त्यो पक्षात चाललाय. काय माझे अनेक सहकारी म्हणले, ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या. निवडणुकीच्या नंतर ज्यांनी पक्षात घेतलंय आणि जो गेलाय आणि विरोधात उभा राहिलाय, ह्यांना त्यांची लायकी परळीची मायबाप जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. बरोबर? म्हणून ही निवडणूक आज अशा पद्धतीने चालू आहे की म्हणजे परळी धनंजयला घेरणार, परळी धनंजय मुंडे ठार होणार म्हणजे का मारूनच टाकणार. ह्या सर्व विषयात मला फक्त एवढंच सांगायचं आहे, मुद्दाई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. म्हणून आजपर्यंतचा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकला, इथून पुढच्या काळातही तुम्ही विश्वास टाका. 1 नाही 2 नाही, या मतदारसंघातल्या 94,000 भगिनीला आपण या ठिकाणी पगार देऊ शकलो. एवढंच मी दादा या निमित्तानं सांगतो. आज काही मागणार नाहीत आणि मागितल्या लगेच तुम्ही आज देणार नाही. त्यामुळे ती अडचण सुद्धा तुमच्या वर येऊ नये एवढा काळजी करणारा तर नक्कीच मी या ठिकाणी तुमच्या सोबत आहे. म्हणून एवढंच सांगतो, कुणी कितीही प्रयत्न करू द्या, हा मतदारसंघ तर आम्ही जिंकणारच. पण परळी शहरातले नाही तर बीड जिल्ह्यातले 6 ला 6 महायुतीचे आमदार निवडून आणणार. हाच प्रभू वैद्यनाथाच्या पायथ्याला मी आज संकल्प घेतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार नामदार धनंजय मुंडेजी, पालकमंत्री, विधिमंडळातील माझे सहकारी विक्रम काळे, कल्याणराव आखाडे, राजेश्वराबा चव्हाण, राजकिशोर मोदी, संध्या सोनवणे, वाल्मिक अण्णा कराड, रविकांत राठोड, अजय मुंडे, दत्ता आव्हाड, दत्ताबा पाटील, फारुख पटेल, प्रज्ञा खोसरे, सुशांत पवार, सौतू सबगर, शिवाजीराव शिरसाट, वैजनाथ सोळंके, गोविंदराव देशमुख, भैया धर्माधिकारी, माऊली गडदे, लक्ष्मण पौळ, सूर्यकांत मुंडे, राजाभाऊ ओताडे, बबन लोमटे, विलासकाका सोनवणे, शकील कुरेशी, प्रिया डोईफोडे, संगीत तुपसागर, विष्णुपंत सोळंके, पिंटू मुंडे, जानिमिया कुरेशी, अजिंक्य अनेराव, अजित गरड, चंद्रकांत कराड, तय्यभाई शेख, अनंत इंगळे, माझ्या परभणी विधानसभा मतदारसंघातील जमलेल्या सर्व मायमाऊली, माझ्या बहिणी, माझे बांधव, पत्रकार मित्र, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परिप्रभू वैजनाथाच्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीमध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व माझ्या शेतकरी, कष्टकरी, माय माऊली, माता भगिनी, तरुण मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मौलाना आझाद
या सर्वांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या प्रभू वैजनाथाच्या चरणी वंदन करतो. जगाला समतेचा संदेश देणाऱ्या श्री संत भगवान बाबांच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो. मराठवाडा तसं बघितलं तर साधू संतांची भूमी, बीड जिल्हा हा देखील देवदेवतांची, संत महात्म्यांची, महापुरुषांची अशा प्रकारची भूमी. आणि या भूमीमध्ये आज मला यायला मिळालं. त्यामध्ये परळीच्या प्रभू वैजनाथाची ही भूमी, दासोपंत महाराजांची भूमी, या समस्त देवदेवतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो. आणि बीड जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहण्यासाठी महायुती सरकारला बळ दे असं साकडं आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी देवदेवतांच्या चरणी सुरुवातीलाच अर्पण करतो. मराठवाड्याची भूमी जशी संतांची, महंतांची, शूरांची, वीरांची, बुद्धिवंतांची, कर्तृत्वान सुपुत्रांची भूमी, मराठवाड्याची भूमी ज्ञानवंतांची, प्रज्ञावंतांची, बुद्धिवंतांची, कलावंतांची, कष्टकऱ्यांची भूमी. या भूमीला धैर्याचा, शौर्याचा, संघर्षाचा वारसा आहे. हा वारसा आपण सर्वजण यशस्वी पुढे चालवत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मी बघतोय गेले अनेक वर्ष, मी राजकीय जीवनामध्ये जवळपास 35 वर्ष काम करतोय. चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेकदा संघटनेच्या निमित्तानं, सरकारमधला प्रतिनिधी या निमित्तानं, विरोधी पक्ष नेता या निमित्तानं मी फिरलोय, मी त्या ठिकाणी मिसळलोय. परंतु परळी मतदारसंघात इथं बीड जिल्ह्यात इथली जनता मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करते. मला आठवतंय 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील या बीड जिल्ह्यानी 6 पैकी 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेल्या होत्या आणि चौकार इथल्या माझ्या मतदारांनी मारलेला होता. आता देखील उद्याच्याला निवडणुका येणार आहेत. मी नेहमीच विकासाची कामं करत असताना अर्थमंत्री म्हणून राज्याचा बीड जिल्ह्यांनी केलेल्या प्रेमाची उतराई होण्याकरता जिल्ह्याच्या विकासाला कायम निधीचा हात सैल सोडला. माझं सुद्धा बीड जिल्ह्यावर प्रेम आहे. मी ज्या वेळेस बीड जिल्ह्यात येतो त्यावेळेस माझं अतिशय जोरदार आणि माझ्या सहकाऱ्यांचं स्वागत आपण सगळेजण करता. परळीत आलं तर प्रत्येक वेळी परळीकर माझ्या माझं प्रेमाने स्वागत करतात. तुमच्या स्वागताने आणि तुमच्या प्रेमाने अक्षरशः मी भारावून जातो. तुमचं हे प्रेम मी कधीच विसरणार नाही, हा शब्द देखील मी आज आपल्या सभेला देतो. एकंदरीतच आम्ही कुठलाही विषय असला, धनंजय तर तुमच्याकरता राबतच असतो, पाठपुरावा करतच असतो. प्रकाश सोळंके असतील, बाळासाहेब आजबे असतील, बाकीचे सहकारी विक्रम काळे असतील, सतीश चव्हाण असतील, तेही प्रयत्न करत असतात. काल आम्ही कॅबिनेटला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यात सीताफळ इस्टेट स्थापन करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. परळीच्या वडखेल गावात सीताफळ इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे आणि त्यासाठी बीडकरांनो 53,60,25,000 रुपयाची तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे. इथल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना जी पिकं घेतात त्याच्यातनं रिसर्च झाला पाहिजे, त्याला संशोधन म्हणतात, आणि त्याच्यातनं माझ्या शेतकरी बांधवांचं भलं झालं पाहिजे, माझ्या मायमौलींचं भलं झालं पाहिजे. बीड जिल्ह्याच्या परळी वैजनाथ इथल्या जिरेवाडीत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत आम्ही शासकीय कृषी महाविद्यालय, शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय याला स्थापन करण्याला मान्यता दिली. त्याच्यामध्ये सोयाबीन संशोधन केंद्र ते स्थापन करायला मान्यता दिली. कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय त्याच्यामध्ये अंतर्गत त्यालाही आपली मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि या बीड जिल्ह्यामध्ये कृषी भवन उभारण्याकरता 14,90,00,000 रुपयाचा निधी आम्ही मंजूर केला. आपण नेहमीच गोपीनाथ मुंडे साहेबांच्यावर प्रेम केलं, महाराष्ट्राने केलं. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना, पंडितराव मुंडे साहेबांना मी विनम्र अशा प्रकारे
श्रद्धांजली अर्पण करतो. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ याची स्थापना अनेकांनी घोषणा केल्या, परंतु खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप आलं ते ज्यावेळेस धनंजय मुंडेंनी त्याच्यात लक्ष घातलं त्यावेळेस या महामंडळाची स्थापना झाली. अशा कितीतरी गोष्टी इथल्या भल्याच्या करता आम्ही करण्याचा प्रयत्न केला. मला माझ्या मायमाऊलींना सांगायचं आल्यानंतर माझं धनंजय मुंडेचं अतिशय दोन्ही हाताला भरभरून राख्या बांधण्याचं काम माझ्या मायमाऊलींनी केलं. आता तुम्ही पाहिलं अक्षरा शिंदे आपल्याच भागातली परळीची भगिनी, तिला पहिला हप्ता जसा तुम्हाला पहिला आणि दुसरा 3,000 रुपये मिळाला तसा तिलाही मिळाला. तिनं काय केलं, त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारे कच्चा माल आणला आणि आत्ताच आम्हाला ते झाड भेट दिलं. तशा प्रकारची झाडं बनवली आणि 3,000 रुपयाच्या कच्च्या मालातनं तिनं 12,000 रुपयाची कमाई केली. एवढी कर्तबगार माझी मायमाऊली आहे. आणि म्हणून मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, आमचे विक्रम काळे, कल्याण आखाडे, आम्ही सगळेजण कशा करता फिरतोय की या योजना तुमच्यापर्यंत कळाल्या पाहिजेत, तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. माझ्या महाराष्ट्रातल्या गरीबातल्या गरीब महिलेच्या पर्यंत ते पोचवण्याचं काम आम्ही करतोय. म्हणून ही जनसन्मान यात्रा काढली. 1.5 महिना झाला. प्रचंड उत्साहाने स्वागत केलं जातं. प्रचंड महिला येतात, विश्वास व्यक्त करतात. कुठंतरी त्या महिलेला आम्ही सक्षम करावं, सबल करावं, आत्मनिर्भर करावं, ही त्याच्या पाठीमागची आमची भावना आहे, दुसरी कोणती नाही. मी नेहमी बघत आलोय. मी पण ग्रामीण भागामध्ये एकेकाळी एका विकास सोसायटीचा पंच होतो, नंतर चेअरमन झालो, नंतर बँकेचा डायरेक्टर झालो, बँकेला चेअरमन झालो. अशी माझी सुरुवात झाली. त्यावेळेस आमच्या शेतामध्ये खुरपणीला महिला यायच्या, त्यांच्या मागे मुकादम असायचा. त्यावेळेस त्यांना जवळनं काम करताना आम्ही पाहिलं. धुणं भांडी करणारी माझी महिला, कचरा गोळा करणारी, काचा गोळा करणारी महिला, झाडू पोतना करणारी शहरातली महिला, स्वयंपाक करणारी शहरातली महिला. अरे तिला इतकं दिवसभर काम केलं तर तिची संध्याकाळी चूल पेटती. भाजीपालाची विक्री करणारी महिला, फळ विकणारी महिला, अशा प्रकारे आमच्या महिलांची अवस्था. आणि त्याकरता आम्ही ठरवलं, मी अर्थसंकल्प 10व्यांदा सादर केला. मला माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी सांगितलं, दादा असा अर्थसंकल्प सादर करा की महाराष्ट्रातल्या जनतेने देखील त्या अर्थसंकल्पाला समाधान व्यक्त केलं पाहिजे. पहिलं टार्गेट आम्ही धरलं महिला. मायमाऊली आमची भगिनी, तिला गरीब महिलेला कसं आपल्याला मदत करता येईल आणि त्याच्यातनं ही लाडकी बहीण योजना पुढे आली. मी आमची मुलगी आदिती तटकरेशी बोललो, ती ह्या खात्याची मंत्री आहे. तिला लक्ष घालायला सांगितलं. महाराष्ट्रातनं माहिती गोळा केली. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलेला तिची काय अवस्था आहे ती पाहिली. ग्रामीण भागात, आदिवासी भागात, डोंगरी भागात, जिरायत भागात त्या महिलेची माहिती मिळवली. शहरातली महिलेची माहिती मिळवली आणि याच्यातनं ही योजना अस्तित्वात आली. 46,000 कोटी रुपये वर्षाला मिळणार आहेत. माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब महिलांना 46,000 कोटी कशाला म्हणतात? 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. त्याच्यातनं 2.5-3 लाख कोटी पगारावर, पेन्शनवर आणि त्या ठिकाणी कर्जाचे व्याज फेडायला आम्हाला द्यावे लागतात आणि बाकीचा विकास कामाला. रस्ते झाले पाहिजेत, आता सांगितलं तसं ॲग्रिकल्चर कॉलेज झाली पाहिजेत, सुधारणा झाल्या पाहिजेत. वेगवेगळ्या पद्धतीनं पिण्याच्या पाण्याच्या योजना, लाईटची व्यवस्था, वेगवेगळी उद्यानं, क्रीडांगणं, गरीब वर्गाला चांगल्या प्रकारे स्वतःच्या करता घरकुल योजना, त्याच्याही आता पैसे आम्ही वाढवतोय. रमाई घरकुल योजना असेल किंवा नमो घरकुल योजना असेल, त्याच्यातनं पण प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला हक्काचं घर मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि त्याकरता अधिकचा निधी देण्याच्या करता मी माहिती मागवलेली आहे.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय. थोडी कळ काढा. आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले 3,000 दिले, आता सप्टेंबरचे पैसे आले. आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी माझ्या महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहे. हा शब्द मी तुम्हाला देतो. बहिणींनो, काळजी करू नका. हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे. धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे. आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त ते पैसे तुमच्या करता वापरा. इतके दिवस तुम्ही नवऱ्या करता, मुलाबाळांच्या करता वापरलं. स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली. नको, मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईन. पण तुमचाही अधिकार आहे ना. बघता बघता दिवस निघून जातात. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. आणि त्या करतात तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले. मध्यस्थ नाही, डायरेक्ट अकाउंटला पैसे, डीबीटी. आत्ताच मी सकाळी आदितीशी बोललो, अजून किती पैसे पाहिजेत. तिने सांगितलं, दादा इतके इतके 1,000 कोटी रुपये लागतील. तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे. उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल. काळजी करू नका. पण तुम्ही सन्मानाने राहा, सबल व्हा, सक्षम व्हा. तुम्हाला सुरक्षित पण आम्ही करतोय. मध्ये एक घटना घडली. काही नराधम, काही विकृत माणसं, कधी कधी त्यांच्या डोक्यात काय येईल सांगता येत नाही. आणि कुठंतरी अत्याचार होतो, अन्याय होतो. माझ्या मायमा मुलींना त्या ठिकाणी नको ती किंमत मोजावी लागती. माझ्या मुलींना मोजावी लागती. मधल्या काळामध्ये एका नालायकानी, एका विकृतानी बदलापूरला एक घटना घेतली. त्याला जेलमध्ये नेत असताना चकमक झाली आणि त्याच्यात तो मृत्युमुखी पडला. अहो, ज्यावेळेस त्यांनी त्या कच्च्या बच्च्या मुलींच्यावर अन्याय अत्याचार केला त्यावेळेस उभा महाराष्ट्र म्हणत होता, त्यांना फाशीची शिक्षा द्या, त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्या, सोडू नका. आणि ज्यावेळेस आमच्या पोलिसांवर त्यानं गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस स्वसंरक्षणाच्या करता पोलिसांनी गोळ्या झाडल्या. त्याच्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला. तरी देखील विरोधक त्यांची बाजू घेतात. चौकशी होईल ना. आम्ही कुठं म्हणतो कायदा हातात घ्या. परंतु ते बदलापूर 9 तास बंद होतं. रेल्वे बंद होती. ज्या घरातल्या कुटुंबातल्या मुलीच्यावर, दोघींच्यावर अन्याय झाला त्या कुटुंबाला काय वाटलं असतं. तुमच्या माझ्या घरातली मुलगी असते तर काय तुम्हाला मला वाटलं असतं. याचं राजकारण करता विरोधक. हे राजकारण. अरे, निवडणुकीमध्ये आम्ही आमचे विचार मांडू, तुम्ही तुमचे विचार मांडा. जनता जनार्दन सर्वस्व आहे. कुणाचं बटन दाबायचं, कुणाला निवडून द्यायचं, कुणाला घरी पाठवायचंय, हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. वापरा ना. आम्ही कुठं नाही म्हणतोय. पण माझी विनंती आहे, त्यावेळेस जशी माय माऊलींच्या करता लाडकी बहीण योजना आणली, 3 गॅस सिलेंडर मोफत वर्षाला देण्याची योजना आणली. गरिबाच्या घरातल्या मुलींना शिक्षण कॉलेजचं घेता येत नाही आणि ते शिक्षणापासून वंचित राहतात. तिलाही काही ना काही डॉक्टर, इंजिनियर, वकील, पायलट, CA, IPS, UPS काही ना काही व्हायचं असतं. मग तिला नाही आहे तिचा अधिकार. त्याकरता तिला मोफत शिक्षणाची योजना आणली. लेक लाडकी, जन्माला आल्यानंतर मुली 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्यात 1,01,000 रुपये देण्याची योजना आणली. काय वाईट केलं. गरिबाकरता आणली, सर्व जाती धर्माच्या करता आणली. त्याच्यात मागासवर्गीय आणि आदिवासींना तर योजना होत्याच, पण त्यांच्याकरता देखील माझी लाडकी बहीण योजना आणली. गॅस सिलेंडरची योजना त्यांना आणली. या योजना जात पात धर्म पंथ बघून आणल्या नाही. गरीब माझी महिला, माझी माय माऊली, माझी बहीण ते बघून आणलेली आहे. त्यामध्ये अल्पसंख्याक असा, सर्वसाधारण असा, OBC असा, भटके असा, कुठल्याही जाती धर्माचे, मागासवर्गीय, आदिवासी, कुठलाही अशी एक देखील महिला माझी वंचित राहता कामा नये. आता मी जाताना येताना धनंजय, मी विक्रम विचारत होतो,
तुम्हाला पैसे मिळाले का? त्याच्यामध्ये आमचा राजेश्वर पण होता, तोही विचारत होता. बहुसंख्य महिला सांगत होत्या दादा मिळाले, खुश, समाधान, आनंद व्यक्त करत होत्या. दादा चांगलं केलं असं सांगत होत्या. अजून काय पाहिजे? अरे मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. सत्ता येते सत्ता जाते, ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये हे आम्हालाही माहिती आहे. पण सत्ता असताना लोकांचंही हित जपलं पाहिजे, महिलांचं हित आम्ही जपलं. विरोधक टीका करतात, आमचं सरकार आल्यानंतर योजना बंद करू. का बाबा, काय वाईट योजना? का तुम्हाला बघवत नाही? का तुम्हाला मळमळ होती? गरिबाला पैसे जातात ते तुम्हाला बघवत नाही? तुम्ही लोक श्रीमंत असाल, अरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्याला 1,500ची किंमत काय माहितीये? गरिबाला माहितीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे म्हणतात आम्ही बंद करू, आमचं सरकार येऊ द्या. अरे सरकार कुणाचं आणायचं कुणाचं नाही आणायचं हे माझ्या माय माऊली आणि माझ्या बांधवांच्या हातात आहे. किती कुणी गप्पा मारल्या तर ते चालत नाही. आणि म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे, या योजना पुढं पण कायम चालवायच्या असतील तर हा अजितदादाचा वाद आहे. तुम्ही उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या सरकारच्या घड्याळाच्या शेजारचं बटन दाबा. तुम्ही काही भागात कमळ असेल तिथं कमळाचं बटन दाबा. काही भागात आमचा उमेदवार धनुष्यबाण घेऊन उभा असेल धनुष्यबाणाचं बटन दाबा. या योजना पुढेही 5 वर्षाच्या करता चालू ठेवण्याचा शब्द मी माझ्या मायमाऊलींना देतो, मी माझ्या बहिणींना देतो. तुम्ही इतरांचं ऐकू नका, सगळ्यांनी एकजूट दाखवा. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही गरिबीतनं तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर पुढं हळूहळू ही रक्कम पण आम्ही वाढवू, काळजी करू नका. विरोधक काय म्हणतात, अरे यांची लाडकी बहीणच चाललंय, भावांकडे काहीच लक्ष नाही. भावांनो बांधवांनो, तुम्हाला पण मी खूप वर्ष, माझ्याकडे 10 वर्ष ऊर्जा खातं होतं, सुनील तटकर यांच्याकडं ऊर्जा खातं होतं, दिलीप वळसे पाटलाकडे होतं. आमच्या बरेच दिवस मनात की माझा शेतकरी एवढा कष्ट करतो, काळ्याची सेवा करतो, उन्हा पावसात राबतो, त्याची बायको त्याचं कुटुंब तिथे राबतं. त्याच्यामध्ये कधी अवकाळी पाऊस येतो, कधी गारपीट होती, कधी दुष्काळ पडतो, कधी अतिवृष्टी होती आणि होत्याचं नव्हतं होतं, कधी भूकंप होतो. काय त्याचा दोष आहे? त्याने कसं जगावं? आणि म्हणून माझ्या मनात आलं कधी ना कधी वीज माफीची योजना करायची. यावेळेस नेमकी संधी मिळाली. माझ्या बांधवांनो, 44 लाख शेतकरी, किती? 44 लाख शेतकरी, त्यांचे 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरचे आम्ही वीज माफी केली. तुम्ही 10 दिवस थांबा, तुमच्या असणाऱ्या 3, 5, 7.5च्या मोटरचं बिल तुमच्या हातात जे येईल ते 0 असेल, 0 बिल. मागची बाकी काही नाही, चालू बाकी 0, बिल 0. मागची बाकी भरायची नाही, पुढचं बिल द्यायचं नाही. चांगल्या पद्धतीने वीज वापरा आणि काळ्या आईची सेवा करा. हे आम्ही करू शकतो. काँग्रेसने एकदा केलं, परंतु निवडणूक झाली की मागे घेतलं. आम्ही तसं नाही करणार. या योजना फार विचारपूर्वक 10 वर्षाचा अनुभव पणाला लावला. उत्पन्न कसं वाढवता येईल, त्याच्यामध्ये लाभार्थ्याला लाभ कसा देता येईल, गरीब कसा त्याच्यातनं चुकणार नाही हे बघितलं आणि ही योजना दिलेली आहे. त्या योजनेला आम्ही माझ्या भावांना दिली, माझ्या बांधवांना दिली. त्याच्यामध्ये आता इथनं पुढं 8.5 लाख पंप सोलरवर. सूर्य उगवला पंप चालू, सूर्य मावळला पंप बंद. पाणी पाहिजे फक्त, नाहीतर चालू करून पाणीच नसेल तर काय करता. त्याच्यामुळे यंदा पाऊसकाळ चांगला झाला, आपली धरणं भरली. आत्ताच मी बघितलं, माजलगाववरून आलो, तेही धरण 70-75% पोहोचलंय. वेगवेगळ्या बॅरेजेस केले, ते भरलेत. आमच्या इथलं मोठं
100 TMCचं धरण मृत आणि उपयुक्त साठा उजनी भरलंय, कोयना 100 TMCचं धरण भरलंय, जायकवाडी भरलंय, मांजरा भरलंय, निम्न तेरणा भरलंय, माजलगाव भरत आलंय. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता तुमच्या मोटारी व्यवस्थित चालवा, चांगली पिकं घ्या, मुलाबाळांचं भलं कसं होईल, कुटुंबाचं भलं कसं होईल हा प्रयत्न करा. आम्ही तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झालेत, त्यांच्याकडे गेलो, अमित भाईंकडे गेलो, त्यांना सांगितलं कांदा निर्यात बंदी उठवा. कांदा निर्यात बंदी उठवली का नाही? तांदूळाची निर्यात बंदी उठवली. सरकार तिथं आपल्या विचाराचं आहे. विरोधक येतील गप्पा मारायला, मतं मागायला. बीडकरांनो, परळीकरांनो, माय माऊलींनो, माझ्या मराठवाड्याच्या जनतेहो, त्यांना तुम्ही जर का काही वेगळं केलं आणि ते तिथं बसले तर ते म्हणतील केंद्र सरकार आमचं ऐकत नाही, आमची कामं होत नाही. आम्ही तसं सांगणार नाही. आम्ही हक्काने जाऊन कामं करून घेऊ. जसं चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार त्यांच्या राज्याला जास्तीचा निधी केंद्रातून घेऊन जातो, तसं आम्ही पण केंद्रातून निधी आणू. या 100 दिवसात आम्ही आणलाय. त्याच्यामध्ये पालघरचं वाढवण बंदर ₹1,00,000 कोटी आपल्याला मंजूर केले. वेगवेगळे उद्योगपती आपल्याकडे गुंतवणूक करतायत. अनेक विमानतळ आपल्या इथं चालू आहेत. मी मगाशीच माजलगावला धनंजयला म्हणलं एक आपल्या बीडला पण विमानतळ केलं पाहिजे. त्याच्याशिवाय उद्योगपतीची सोय होणार नाही. उद्योगपतीची सोय झाल्याशिवाय मोठे उद्योग येणार नाही. मोठे उद्योग आल्याशिवाय छोटे मोठे उद्योग त्याच्यावर चालणार नाही. त्याच्यातनंच रोजगार मिळेल, त्याच्यातनंच माझ्या तरुण तरुणीला काम मिळेल. त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. हे सगळं करत असताना बीड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या करता वॉटर ग्रीड तो प्रकल्प आपल्याला राबवायचा आहे. बीड जिल्ह्याचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास हे आमचं विजन आहे. आम्ही ह्या योजना आणल्या, मागे हे केलंय, पुढे हे करायचं आहे. ही आमची भूमिका आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाला आम्हाला गती द्यायची आहे. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं उदंड प्रतिसाद हा आम्हाला मिळतोय. कानाकोपऱ्यातनं माझ्या मायमाऊली भगिनी येत आहेत, प्रेमाने आम्हाला राख्या बांधतायत. राज्यातल्या मायमाऊली भगिनींचं प्रेम ही आमची ताकद आहे. या ताकदीच्या जोरावर अनेक संकट आम्ही पार करू शकू असा विश्वास आम्हाला आहे. माझ्या हातावर, धनंजयच्या हातावर बांधलेल्या राख्यांची शपथ घेऊन सांगतो, राज्यातल्या मायमाऊलींना काही कमी पडू देणार नाही. त्यांचं संरक्षण करण्याबरोबरच त्यांना आत्मविश्वास मिळवून देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. महायुतीचं सरकार करेल. आम्ही बोलतो तसं वागतो. हा अनुभव राज्याला आहे आणि त्याकरता राज्याची आर्थिक परिस्थिती आपली भक्कम आहे. आजपर्यंत 1,60,00,000 महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा निधी, सन्मान निधी दिलेला आहे. आणि आता ज्यांना पहिल्या 2 महिन्याचा निधी मिळाला नाही त्यांना एकदम 3 महिन्याचे प्रत्येकाला ₹4,500 जमा त्या ठिकाणी केले जाणार आहेत. हा महायुती सरकारने दिलेला शब्द पाळलाय. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे माय माऊलींनो, विरोधकांच्या प्रचाराला बळी पडू नका. तुम्ही काळजी करू नका. असे कितीतरी येतील आणि जातील, त्याला महत्व देऊ नका. मी काल परवा दिवशी कृषीभूषणचा कार्यक्रम होता आणि धनंजयनी मला सांगितलं, दादा 2023च्या कापूस सोयाबीन उत्पादकाला आपल्याला ₹5,000 प्रमाणे हेक्टरी अनुदान द्यायचं आहे. 49,50,000 खातेदारांच्या खात्यात 2,399 कोटी जमा केले आणि ही संख्या 96 लाख आहे. तुम्हाला माहिती आहे, राज्याची संख्या 96 लाख असली तरी एकट्या माझ्या बीड जिल्ह्याची संख्या 9,60,000 आहे. म्हणजे 10% पैसे राज्याचा फक्त बीड जिल्ह्यामध्ये येणार आहे. हे काम धनंजय मुंडेच्या मुळे झालेलं आहे. आज पैशाशिवाय काही चालत नाही. मी नेहमी राज्याला सांगतो, अरे सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. हे खरंय का नाही? त्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय. आणि म्हणून मागाशी जसं बांधवांना वीज माफी केली तसं दुधाचा व्यवसाय करणाऱ्यांना तुमच्याही जिल्ह्यामध्ये
काही ठिकाणी दुधाचा व्यवसाय आहे, आष्टी, पाटोदा आणि इतर भागात, त्यांना लिटरला गाईच्या दुधाला 5 रुपये अनुदान होतं. उद्याच्या 1 ऑक्टोबर पासून म्हणजे आजपासून आम्ही ते 7 रुपये अनुदान केलेलं आहे. शेतकऱ्याचा फायदा करून दिलेला आहे. शेतकऱ्यांनी व्यवसाय करावा. सरकार पाठीशी आहे. 1 रुपयाची पीक विमा योजना, त्याच्यात पण धनंजयनी मध्ये कृषी प्रदर्शन इथंच भरवलं होतं. त्यावेळेस शिवराजसिंग चौहान आलेलं होतं, कृषी मंत्री देशाचे. त्यांनी सांगितलं की मी त्याच्यामध्ये लक्ष घालीन आणि माझ्या शेतकऱ्याला, महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या सगळ्या शेतकऱ्याला कशी मदत करता येईल त्याबद्दलचा त्यांचा प्रयत्न आहे. माझ्या मायमाऊलींनो, माझ्या शेतकऱ्यांनो, त्याच्यात आम्ही तरुणींच्या करता स्टायपंड सुरू केलेला आहे. त्यांना आम्ही मानधन देतोय, त्यांना अनुभव यावा, त्यांना आम्ही सर्टिफिकेट देतोय. त्यांनी कोर्स करावा, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं किंवा कोर्सचा अनुभव घेऊन त्यांनी नोकरी त्या ठिकाणी करावी. या पद्धतीनं तरुणींच्या पाठीशी पण हे सरकार उभं आहे. बीडकरांनो, परळीकरांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, या योजना ज्या आणल्या ना कालच्या अर्थसंकल्पात, 75,000 कोटी रुपये या योजनेच्या निमित्तानं आम्ही लाभ देण्याचं काम लाभार्थींना करतोय. त्याच्यातनं महाराष्ट्राला बळ मिळणार आहे. त्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये परिस्थिती सुधारणार आहे. महाराष्ट्राचं आर्थिक चक्र हे जोराने फिरायला मदत होणार आहे. ही पण खुणगाठ आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवावी, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं करतोय. आम्ही एवढ्यावर थांबलो नाही. आम्ही पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं, 6,500चं 15,000 केलं. कोतवालाचं मानधन 7,500चं 15,000 केलं. त्याच्यामध्ये आशा सेविकेचं मानधन वाढवलं, 5,000चं 10,000 केलं. गटप्रवर्तकाचं मानधन वाढवलं, अंगणवाडी सेविकेचं मानधन वाढवलं. त्याच्यात कालच निर्णय घेतला, 3.5 अधिक 1.5 अशा पद्धतीनं 5,000 रुपये आम्ही तुम्हाला अधिकचे देतोय. सरपंच, उपसरपंच, गावातली महत्वाची माणसं, त्यांचं मानधन दुप्पट केलं. ग्राम रोजगार सेवक, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं. कालच कॅबिनेटमध्ये धनंजय मुंडे, आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचंही मानधन वाढवलं. त्यांनाही प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. आज माजलगावमध्ये लोक भेटले, माझ्या आत्ता परळीत लोक भेटले, हार देत आहेत, पेढे देत आहेत. दादा चांगलं झालं, महायुतीचं सरकार, आम्ही सरकारच्या पाठीशी राहू असं सांगतायत. होमगार्ड, माझे पोलीस कमी पडतात कारण संख्या कमी आहे. भरती चालू आहे, परंतु भरल्यानंतर ट्रेनिंगला 1.5 वर्ष जातं. मग कधी कधी आम्हाला होमगार्डची मदत घ्यावी लागती. कारण आले सण की इतके लागून येतात. गणेशोत्सवाच्या आधी दहीहंडी झाली, गणेशोत्सव झाला, ईद झाला, नवरात्र झाला, दसरा झाला, दिवाळी झाली, ख्रिसमस, त्याच्यानंतर संक्रांत, त्याच्यानंतर गुढीपाडवा, सारखे सण. पोलिसांनी किती काम करायचं? ही पण माणसंच आहेत ना, त्यांचे पण हाडामाणसासारखे त्यांच्यात जीव आहे ना. त्याकरता होमगार्ड आम्हाला लागतात. आणि ते होमगार्डचा रोजचा भत्ता 570 होता. काल आम्ही 1,080 केला रोजचा भत्ता. का तर तोही आपलं संरक्षण करतोय. त्यालाही नीटपणे मानधन मिळालं पाहिजे. आम्ही ज्या वेळेस त्याला बोलू त्यावेळेस येतोय. महिन्यातले 10 दिवस 10, 15 जेव्हा लागू तेव्हा येतोय. त्यामुळं त्यालाही तिथं मदत केली. अशा पद्धतीनं समाजातला कुठला घटक वंचित ठेवायचा नाही. सगळ्यांना घेऊन राज्याला पुढे न्यायचंय. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे न्यायची. मला माझ्या अल्पसंख्याक समाजाला सांगायचंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. सर्वांना संरक्षण देणारा पक्ष आहे, न्याय देणारा पक्ष आहे. काही जण वाचाळवीर वेडीवाकडी वक्तव्य करतात, त्याच्यातनं समाजामध्ये अस्वस्थता होते, जातीय सलोखा बिघडतो, त्यामध्ये दरी पडती 2 समाजामध्ये, ती आपल्याला परवडणारी नाही. आज इथं देखील माझा अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनी मला सांगितलं, दादा आमच्याकरता काहीतरी करा. त्यांच्याकरता आम्ही मार्मी काढलं. जसं आरटी
जसं बार्टी, जसं टार्टी, जसं सारथी, महाज्योती, अमृत, तशा पद्धतीनं आपल्या अल्पसंख्याक समाजाला आम्ही मार्टी काढलं. त्याही मुलांना मुलींना मदत झाली पाहिजे. 1,00,000 कोटी रुपये भागभांडवल मौलाना आझाद महामंडळाला दिलं. अल्पसंख्याक विभागाला दफनभूमी, शादीखाना, उर्दू शाळा, अशा पद्धतीनं ज्या त्यांच्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्याच्या करता निधी दिला. विशाळगडला काही घडलं, ताबडतोब अजित पवार तिथे गेला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गेले. सरकारने तातडीची मदत 50,000 केली. आम्ही राष्ट्रवादीतनं 50,000 कुटुंबाला केली. त्याच्यानंतर पंचनामे केले आणि काही कोटी रुपयाचं वाटप तिथं केलं. सगळ्यांना आधार दिला, घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. पोलिसांना सांगितलं असं कुणाला अन्याय अत्याचार होता कामा नये. कायदा सारखा, हा उजवा हा डावा चालणार नाही. ज्या पद्धतीनं संविधान बाबासाहेबांनी दिलं म्हणून तुमचा माझा भारत देश एक संघ राहिलाय. बांगलादेशची अवस्था काय, श्रीलंकेची अवस्था काय, इस्रायलची अवस्था काय, रशिया युक्रेन मध्ये काय चाललंय, पाकिस्तानची अवस्था काय, त्याचा विचार करा. एवढा मोठा आपला देश, एवढ्या भाषा, एवढे जात धर्म पंथ, पण सगळेजण एकोप्याने राहतात. हे आपलं भारतीयांचं एक चांगल्या प्रकारचं लक्षण आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. ही आपली परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कशा पद्धतीने असावा ही शिकवण आपल्याला दिलेली आहे. त्या रस्त्याने आम्ही चाललेलो आहे. तुम्ही आजपर्यंत धनंजय असेल, बाकीचे माझे सहकारी असतील, पदाधिकारी असतील, या सगळ्यांना साथ देत आलेला आहेत. माझेही कार्यकर्ते कुठे चुकणार नाही, तुमच्या पाठीशीच उभे राहतील. तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुम्हाला साथ देऊ आणि या महाराष्ट्राला देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य या पद्धतीनं या महाराष्ट्र घडू, हा शब्द देखील आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना या निमित्तानं देतो. इतर बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु वेळ पण बराच झालेला आहे. महिलांनाही त्यांच्या स्वयंपाक वगैरेला जायचंय. अधिक न बोलता मी एवढंच सांगतो, परत विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं येईल, पण या योजना चालू ठेवायच्या म्हटलं आणि केंद्राचा मोठा निधी आपल्या राज्याला सातत्याने आणायचं म्हटलं, करोडो रुपयाचा निधी आणि आपला सर्वांगीण विकास करायचं म्हटलं तर महायुतीशिवाय पर्याय नाही, घड्याळाशिवाय पर्याय नाही, धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही, कमळाशिवाय पर्याय नाही. या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. त्याला आशीर्वाद देण्याचं काम, त्याला पाठिंबा देण्याचं काम तमाम माझ्या बांधवांनी करावं, माय माऊलींनी करावं, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.